तर माझा बुबू 2 वर्षाचा आहे आणि रोज त्याच्या जेवणासाठी काय बनवायचं हा मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न असतो। तर मला त्याच्यासाठी वेगळं आमच्यासाठी वेगळं असं करत राहावं लागायचं। मग मला आईने सांगितलं वेगवेगळं करू नको, जे तुम्ही खाणार आहात तेच त्याला बनव, पण कमी तिखट बनव। मग मी काय करायला लागले, आमच्यासाठी जे बनवणार होते ते त्याच्यासाठी मी बनवायला लागले। म्हणजे जर कडधान्य भिजत घातलेलं असेल तर थोडंसं बाजूला काढायचं आणि त्याच्यासाठी बनवायचे। आताच तुम्ही बघितलं असेल मी अगदी थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, अगदी थोडासा मॅगी मसाला, हळद टाकली आणि गरम मसाला टाकली, त्यात भिजवलेली मसूर टाकली, पाणी टाकलं आणि मस्तपैकी शिजवून घेतलं। जेवढं दाटसर पाहिजे तेवढं दाटसर करून घेतलं। तर याच्या अगोदर मी फक्त हळद घालून बनवत होते, पण आता मी याच्यामध्ये मॅगी मसाला आणि थोडासा गरम मसाला घालते, जेणेकरून थोडं थोडं त्याला तिखटही देता येईल आणि त्याला तिखट खायची सवय लागेल। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवण अळणी बनवायचं नाही, अळणी बनवलं की त्यांना ते खावंसं वाटतं। आता माझ्या बुबूचं रुटीन मात्र खूप छान चाललंय। सकाळचं दूध चपाती, आप्पे, घावणे असं काहीतरी करते, दुपारचं आम्ही जेवतो ते, संध्याकाळचं दूध आणि रात्रीही आम्ही जेवतो ते। तर आपल्या मुलांनी असं खाल्लं ना की आपल्या आई लोकांना किती आनंद